आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा हा नवीन पदार्थ जो बनवायला अगदी सोपा आहे, कमी तेलात तयार होतो. उपवासाला साबुदाणा खिचडी आणि वडे खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. पोटभरीचा, कमी तेलात तयार होणारा उपवासाचा नवीन पदार्थ. मग चला बनवूया रेसिपी. त्यासाठी 1 वाटी भरून भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे. वाटीने मोजून घ्या किंवा कपाने, जे प्रमाण तुम्हाला योग्य वाटतं. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेऊन तेही किसून घ्यायचे आहे. यामध्ये बटाट्याचे तुकडे राहता कामा नये. साबुदाणा भिजवायला जर वेळ नसेल, तर अगदी कच्च्या साबुदाण्याचा वापर करून सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. यामध्ये पाव चमचा जिरे, अर्धा चमचा मीठ, 2 ते 3 हिरवी मिरचीची पेस्ट आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. जिरे आणि कोथिंबीर जर तुम्ही उपवासाला खात नसाल, तर नाही घातलं तरी चालेल. जे पदार्थ तुमच्याकडे उपवासाला चालतात, ते सगळे पदार्थ यामध्ये घालू शकता. 4 ते 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तयार करण्यासाठी वेगळं पाणी वापरण्याची अजिबात गरज नाही, कारण बटाट्याचा आणि साबुदाण्याचा जो ओलसरपणा आहे त्यामध्येच हे मिश्रण व्यवस्थित तयार होतं. आता हे तयार केलेलं मिश्रण 5 मिनिटं बाजूला ठेवूया. वड्यांमध्ये घालण्यासाठी आपण एक स्टफिंग बनवणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी खोवलेला ओला नारळ घेतला. त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता. आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता. तर इथे मी काजू घेतले आहे 2 ते 3 चमचे, त्याचे अगदी बारीक तुकडे करून घ्यायचे. 1 ते 2 चमचे मनुका आणि थोडीशी साखर घालून घेतली. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून आपलं हे स्टफिंग तयार झालं. जर तुम्हाला हे ओल्या नारळाचं स्टफिंग बनवायचं नसेल, तर अगदी बटाट्याची जी भाजी उपवासासाठी बनवतो ते घालून सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता. बटाटा साबुदाण्याचं जे मिश्रण आहे त्याचे अगदी छोटे गोळे करून घेतले आणि हातावर थापून घेऊन नंतर यामध्ये घालायचं आहे सारण. तर सारण अगदी कमी घालायचं, खूप जास्त घालायचं नाही आणि त्यानंतर या सगळ्या कडा व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या. म्हणजे सारण बाहेर येणार नाही आणि हाताने व्यवस्थित आकार देऊन तयार आहे आपला हा साबुदाण्याचा वडा, जो बनवायला अगदी सोपा आहे. नेहमी तेच-तेच वडे आणि खिचडी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. त्यानंतर अप्पे पात्र घेतलं आहे. ते चांगलं गरम झालं की यामध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचं आणि जे वडे आपण तयार करून घेतले ते घालून गॅस हा मीडियम टू लो फ्लेमवर ठेवून हे वडे चांगले भाजून घ्यायचे. अगदी छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे. हवं असलं तर वरतून पुन्हा थोडंसं तुम्ही तेल घालू शकता. सोनेरी रंगावर सगळ्या बाजूने वडे छान असे भाजून घेतले की खाण्यासाठी तयार आहे गरमागरम उपवासाचा स्टफ केलेला वडा. कमी तेलात तयार होणारा, पण हेच वडे तुम्ही तळून सुद्धा बनवू शकता. आतलं जे स्टफिंग आहे त्यामुळे वडा खायला अप्रतिम लागतो. आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.